सावंतवाडी हॉस्पिटलमधून पेशंटला बांबोळी येथे नेत असताना धारगळ महाखाजन येथे पहाटे 3 वाजता शॉर्ट सर्किट होऊन अँब्युलन्स जळून खाक होण्याची घटना घडली। जिल्हा रुग्णालय प्रशासनाने सदर घटनास्थळी तसंच संबंधित रुग्णाची साधी चौकशीही न केल्याने स्थानिकांमध्ये प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे। याबाबत अधिक माहिती अशी की सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातून अँब्युलन्स MH14 CL 0554 पेशंटला घेऊन तातडीने बांबोळी हॉस्पिटलमध्ये जात होती। धारगळ महाखाजन येथे अँब्युलन्समध्ये स्पार्क झाल्याने डॉक्टर आणि वाहन चालकाच्या लक्षात आलं। त्याने तातडीने अँब्युलन्स महामार्गाच्या बाजूला लावून पेशंटला बाहेर काढलं। काही क्षणातच अँब्युलन्सने पेट घेतला आणि ती जळून खाक झाली। घटनेची माहिती मिळताच पेडणे अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यामध्ये फायर फायटर म्हणून जयराम शेटगावकर, अलवारीस मास्का रांजस, जयराम कानोलकर, इंद्रकुमार परब, कृष्णा नाईक आणि बया वरग या जवानांनी बरीच परिश्रम घेऊन आग आटोक्यात आणली। मात्र तोपर्यंत वाहन जळून खाक झालं होतं। एवढी मोठी दुर्घटना घडूनही सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी आले नाहीत। तसंच अँब्युलन्समधील रुग्णाची त्यांनी साधी चौकशी केली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे।